काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ज्योतिताई, लाडकी बहीण योजना ही खरं तर समस्त महिलांसाठी, राज्यातील महिलांसाठी खूप अशी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। मात्र आता ही योजना जर बंद केली तर अनेक 10 योजना सुरू करता येतील असं वक्तव्य रामदास कदम करते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते। कसं पाहता? त्यांनी ह्या योजना का सुरू केली? मग जेव्हा इलेक्शनसाठी हा फक्त जुमला होता का? जेव्हा तुम्हाला योजना सुरू करून त्याचे लाभ घेते, तुम्ही म्हणता आम्ही त्याच्यामुळेच निवडून आला, तर तुम्ही जनतेचं काय करताय? जनतेला तुम्ही फसवणूक करताय एवढी मोठी। जेव्हा त्याच्यामुळे निवडून आला म्हणून सुद्धा ती योजना बंद करण्याचा तुम्ही विचार करता, म्हणजे चुकीचं आहे। महिलांचं तुम्ही काय केलं? महिलांसाठी तुम्ही सक्षमीकरण करण्यासाठी काहीच केलेलं नाहीये। एक योजना सुरू केली, ती म्हणताय तुम्ही बंद करायची, तर काय चालणार आहे? पण या योजनेच्या पार्श्वभूमीवरती जी काँग्रेसने सुरू केली होती महालक्ष्मी योजना, त्या योजनेवरती सुद्धा टीका टिप्पणी करण्यात आली होती। हो, कारण महालक्ष्मी योजना आपली पहिली सुरू झाली होती लोकसभेच्या ह्याच्यामध्ये, आपण बोललो होतो, आणि त्याचा आधार घेऊनच ही योजना तुम्ही केली। ते तुम्हाला कळलं की लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकांनी चांगले भरभर मत दिले, आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सत्ता आहे तुमची, त्याच्यासाठी सरकार असल्यामुळे तुम्ही ती योजना, त्यासारखी योजना तयार केली। पण आणि आता त्याच योजनेला तुम्ही म्हणताय की बंद करायची, म्हणजे फक्त इलेक्शनसाठी तुम्ही हा काही भंडा केला होता। 10 कोटीचा तुम्ही ऑलरेडी निधी कपात केलेली आहे, आणि कितीतरी लाख महिलांना तुम्ही कमी केलेलं आहे, आणि आता तुम्ही म्हणता ती योजना आम्हाला ते माहिती होतं की काही दिवसांनी ती योजना बंद होणारच आहे। पण ज्या प्रकारे ही योजना सुरू केली, मतं सुद्धा मिळवली असं तुम्ही सुद्धा म्हणत आहात, मात्र आता मतांचं झालं का पूर्ण? मतं मिळत, मतांचं राजकारण झालं, आता तुमचं सरकार आलं, आता तुम्हाला महिला बहिणींची गरज नाहीये। आता आम्ही तेच विचारतो, देवा भाऊंना विचारतो, शिंदे भाऊंना विचारतो, आणि अजितदादांना पण विचारतो की जर तुम्हाला जेव्हा बहिणी हव्या होत्या, जेव्हा इलेक्शनची होती, तुम्ही बहिणींचा आधार घेतला, आणि आता इलेक्शन झाल्यावर बहिणींना तुम्ही विसरून जाताय। अजित पवार असं म्हणतात की माझं वाक्य दाखवा की 2100 रुपये मी कुठे म्हणालो होतो, मात्र त्यांच्याच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या रकमेमध्ये एकूण 600 रुपयांची वाढ म्हणजे 2100 रुपये हप्ता मिळेल असं म्हटलं होतं। जेव्हा आपण एखाद्या तुमच्या पक्षाचं जेव्हा मत असतं, ते तुमचं वैयक्तिक मत नाही असं विचारात घेतलं जात। पक्षाने तुमच्या मत मांडले की आपण 2100 रुपये करणार, तर तुमचं स्वतःचा पर्सनॅलिटी नाहीच येते। निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसोबत मी वैभव पाटील, मुंबई।